नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन ह्या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. महाराष्ट्राची ही पवित्र भूमी संत, महात्मे आणि भक्तांनी नेहमीच पावन केली आहे. या भूमीत जन्मलेल्या संतांनी आपल्या साध्या जीवनातून भक्ती, सेवा आणि मानवतेचा अमूल्य संदेश दिला. अशाच एका महान संतांचे नाव म्हणजे संत बाळूमामा. कोल्हापूर जिल्ह्यातील बुदगड गावातील आदमपूर हे छोटेसं गाव आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेचे स्थान बनले आहे. कारण येथे दरवर्षी अतिशय मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो संत बाळूमामा उत्सव. या उत्सवाला हजारो नव्हे तर लाखो भाविक दूरदूरवरून येतात. भक्तीचा महासागर आणि श्रद्धेचा उत्सव असा हा सोहळा असतो. आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत संत बाळूमामांचे प्रेरणादायी जीवन, त्यांची अद्भुत सेवा आणि आदमपूर येथील भरत असलेला हा भव्य आणि भक्तिमय उत्सव. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कथा आहे श्रद्धेची, भक्तीची आणि संतांच्या महानतेची. संतांचे जीवन नेहमीच साधे असते, पण त्या साधेपणात एक अद्भुत शक्ती लपलेली असते. असेच एक महान संत म्हणजे संत बाळूमामा. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका साध्या धनगर कुटुंबात झाला. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नव्हती, पण संस्कार मात्र अत्यंत श्रीमंत होते. लहानपणापासूनच बाळूमामांचा स्वभाव खूप दयाळू, शांत आणि प्रेमळ होता. इतर मुलांसारखे त्यांना खेळण्यात जास्त रस नव्हता. त्यांना आवडायचे निसर्गात रमायचं, गाय मेंढ्याबरोबर वेळ घालवणे आणि शांतपणे देवाचे नाव घेणे. दररोज सकाळी ते मेंढ्या घेऊन डोंगराच्या दिशेने निघायचे. सूर्य उगवत असताना डोंगरावर वाहणारा वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामध्ये त्यांचे बालपण घडत होते. गाय, मेंढ्या आणि इतर प्राण्यांवर त्यांना खूप प्रेम होते. जर एखादे जानवर आजारी पडले तर बाळूमामा त्याची खूप काळजी घ्यायचे. त्याला पाणी द्यायचे, त्याच्याजवळ बसायचे आणि देवाला प्रार्थना करायची. गावातील लोक हे सगळं पाहत होते. त्यांना वाटू लागलं की या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे. बाळूमामा नेहमी म्हणायचे, ज्या माणसाला प्राण्यावर प्रेम असतं तो कधीही वाईट माणूस नसतो. ही साधी वाक्ये, पण त्यामध्ये मोठा अर्थ होता. हळूहळू गावातील लोकांना त्यांच्या स्वभावाची जाणीव झाली. लोक त्यांच्याकडे फक्त एक मेंढपाळ मुलासारखे पाहत नव्हते, तर ते म्हणू लागले, हा मुलगा साधा नाही, हा देवाचा माणूस आहे. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि दयाळू हृदयामुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढू लागला. संतांचे बालपण नेहमीच साधे असते, पण त्या साध्या जीवनातूनच एक महान संत जगासमोर येतो आणि पुढे हेच बाळूमामा हजारो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनणार होते. जसे जसे दिवस पुढे जात होते तसे तसे संत बाळूमामा यांच्या जीवनातील साधेपणा लोकांच्या मनाला अधिक स्पर्श करू लागला. त्यांनी कधीही मोठेपणाचा दिखावा केला नाही, ना त्यांना प्रसिद्धीची इच्छा होती. त्यांच्यासाठी एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची होती, ती म्हणजे सेवा. बाळूमामा नेहमी म्हणायचे, माणसाची सेवा म्हणजे देवांची सेवा. गावात जर एखादं कुटुंब अडचणीत असेल तर ते शांतपणे त्यांना मदत करायचे. कोणाला अन्न नसेल तर त्यांना अन्न द्यायचे. कोणी दुःखी असेल तर त्यांच्याजवळ बसून त्याला धीर द्यायचे. त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळी शक्ती होती. लोक सांगत की बाळूमामांशी काही वेळ बोलले तर मन हलकं होत असे. हळूहळू गावातील लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. कोणी घरातील अडचणी सांगायचा, कोणी आजारपणाची समस्या सांगायचा, कोणी जीवनातील दुःख सांगायचा. बाळूमामा सर्वांचं शांतपणे ऐकून घ्यायचे. ते नेहमी सांगायचे, देवावर श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि कोणाचंही वाईट करू नका. त्यांच्या साध्या शब्दाने अनेकांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली. काही लोक सांगतात की त्यांच्या आशीर्वादाने अनेक अडचणी दूर झाल्या. काहींना आर्थिक संकटातून मार्ग मिळाला, काहींची आजारी जनावर बरी झाली आणि काहींच्या घरात पुन्हा आनंद परतला. हळूहळू त्यांची कीर्ती गावाबाहेरही पसरू लागली. दूरच्या गावामधूनही लोक येऊ लागले फक्त बाळूमामाचे दर्शन घेण्यासाठी. कारण लोकांना वाटत होते की साध्या मेंढपाळाच्या रूपात देवाची कृपा आहे. खरा संत कधी स्वतःला संत म्हणवत नाही. तो फक्त लोकांच्या दुःखात उभा राहतो आणि त्यांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवतो. आणि अगदी तसंच जीवन संत बाळूमामांनी जगलं.
जसं जसं संत बाळूमामा यांचं नाव लोकांमध्ये पसरू लागलं तसं तसं त्यांच्या जीवनाशी अनेक अद्भुत घटना जोडत जाऊ लागल्या. लोक या घटनांना चमत्कार म्हणू लागले, पण बाळूमामा नेहमी शांतपणे म्हणायचे, मी काही चमत्कार करत नाही, सगळं देवाच्या कृपेनं होतं. तरीही भक्तांच्या अनुभवामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या ऐकून लोकांच्या मनात श्रद्धा आणखी वाढत गेली. असे सांगितले जाते की एका गावातील एका शेतकऱ्याची मेंढी आज गंभीर आजारी पडली होती. त्या काळात वैद्यकीय सुविधा फार कमी होत्या. तो शेतकरी खूप चिंतेत होता. तो बाळूमामाकडे आला आणि नम्रपणे म्हणाला, मामा, माझी मेंढी वाचवा. बाळूमामा शांतपणे त्या मेंढीजवळ बसले. त्याने तिच्या डोक्यावरून हळूवार हात ठेवला आणि देवाचे नाव घेतले आणि काही वेळानंतर ती मेंढी हळूहळू उठली. ते पाहून त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अशा अनेक कथा आजही लोक सांगतात. कोणी सांगतो की त्यांच्या आशीर्वादाने घरातील संकट दूर झाले. कोणी सांगतो की अनेक वर्षांची समस्या अचानक सुटली. तर काही भक्त म्हणतात की बाळूमामांना प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल झाला. परंतु संत बाळूमामा नेहमी एकच गोष्ट सांगायचे, चमत्कार शोधू नका, श्रद्धा ठेवा. कारण खरा चमत्कार म्हणजे माणसाच्या मनात आशा निर्माण होणे आणि दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभं राहणे. आजही हजारो भाविक मनापासून विश्वास ठेवतात की जर आपण सच्च्या मनाने प्रार्थना केली तर संत बाळूमामा नक्कीच आपल्या जीवनात मार्ग दाखवतात. हीच श्रद्धा आणि हाच विश्वास हजारो लोकांना आजही आदमपूर, कोल्हापूर येथे दर्शनासाठी घेऊन येतो आणि याच श्रद्धेमुळे दरवर्षी येथे भरतो भक्तीचा महासागर संत बाळूमामा उत्सव. आज महाराष्ट्रातील हजारो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र बनलेल्या ठिकाण म्हणजे आदमपूर, भुदरगड तालुक्यातील छोटंसं गाव. पण येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या मनात अतिशय मोठी श्रद्धा आहे. याच पवित्र ठिकाणी संत बाळूमामा यांचं मंदिर आहे. दररोज सकाळपासून मंदिरात भक्तांची रांग लागलेली असते. कोणी दूरच्या गावातून आलेला असतो, कोणी शेकडो किलोमीटरवरून प्रवास करून आलेला असतो. पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, श्रद्धा. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवते. घंटाचा नाद, टाळ मृदुंगाचा आवाज, भक्तांच्या ओठावर असलेला एकच जयघोष, जय बाळूमामा. मंदिरात प्रवेश करताना अनेक भक्तांच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. कारण त्यांच्या मनात खूप भावना असतात. कोणी आपल्या अडचणी सांगायला आलेला असतो, कोणी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला आलेला असतो, तर कोणी फक्त शांतपणे बाळूमामाच्या चरणी बसून मनाला शांती मिळवायला आलेला असतो. मंदिरातील वातावरण अतिशय पवित्र आणि भक्तिमय असते. तेथे बसल्यावर मनातील ताण हळूहळू कमी होत जातो. असं वाटतं जणू काही संतांची कृपा त्या ठिकाणी आजही जाणवते. अनेक भक्त सांगतात की मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मनाला एक वेगळी शांतता मिळते. म्हणूनच दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो भाविक येथे येतात. विशेषतः जेव्हा येथे भरतो भव्य आणि भक्तिमय सोहळा संत बाळूमामा उत्सव. त्या काळात संपूर्ण आदमपूर गाव भक्तीच्या सागरात बुडालेलं असतं. रस्त्यावर भक्तांची गर्दी असते. सगळीकडे भजन, कीर्तन, भक्तीचा उत्साह असतो. हा उत्सव फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही, तो आहे भक्तीच्या, श्रद्धेचा आणि संतांच्या स्मृतीचा भव्य सोहळा. दरवर्षी एक असा दिवस येतो जेव्हा संपूर्ण परिसर भक्तीच्या वातावरणाने भरून जातो. तो दिवस संत बाळूमामा उत्सव. हा उत्सव कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर, भुदरगड तालुक्यातील या पवित्र ठिकाणी अतिशय मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. उत्सव सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच गावात वेगळी लगबग सुरू होते. रस्ते सजवले जातात. मंदिर परिसर फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघते आणि हळूहळू दूरदूरच्या गावामधून भक्तीची गर्दी वाढू लागते. कोणी पायी चालत येतो, कोणी ट्रॅक्टरने येतो, तर कोणी बसने किंवा गाडीनं. पण प्रत्येक भक्तांच्या ओठावर एकच नाव असतं, जय बाळूमामा. या उत्सवातील सर्वात खास आणि भव्य सोहळा असतो पालखी सोहळा. या दिवशी संत बाळूमामा यांच्या स्मरणात भव्य पालखी काढली जाते. पालखी पुढे जात असताना टाळ, मृदुंग, ढोल, ताशे आणि लेझिमचा नाद संपूर्ण वातावरण भरून टाकतो. भक्त नाचत गात पालखीच्या मागे चालतात. सगळीकडे एकच जयघोष घुमत असतो, जय बाळूमामा. काही भक्त डोळ्यात अश्रू घेऊन पालखीला नमस्कार करतात. कारण त्यांच्यासाठी हा फक्त उत्सव नाही, हा आहे त्यांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा दिवस. उत्सवाच्या काळात रात्रभर भजन कीर्तन चालते. भक्त देवाचे नामस्मरण करतात. मंदिर परिसरात अखंड भक्तीचा प्रवाह वाहत असतो
अनेक भाविक आपल्या जनावरांसहही येथे येतात, कारण संत बाळूमामा जनावरांवर खूप प्रेम करायचे. म्हणून आज हे भक्त आपल्या गाय, बैल, मेंढ्या यांना घेऊन बाळूमामांच्या दर्शनासाठी येतात. त्या दिवशी संपूर्ण आदमपूर गाव भक्तीच्या सागरात बुडालेलं असतं. जेथे पाहाल तिथे भक्ताची गर्दी, ढोल ताशांचा आवाज आणि भक्तीचा उत्साह असतो. असं वाटतं जणू काही संपूर्ण वातावरणच बाळूमामांची कृपा भरून राहिली आहे. आणि म्हणूनच दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो भक्त या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. कारण त्यांच्या मनात एकच विश्वास असतो की बाळूमामाच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात. कुठलाही उत्सव फक्त परंपरेमुळे मोठा होत नाही, तो मोठा होतो भक्तांच्या श्रद्धेमुळे. आणि म्हणूनच संत बाळूमामा यांच्या भक्तांची श्रद्धा आजही अतूट आहे. दरवर्षी हजारो भाविक आदमपूर, भुदरगड तालुका, कोल्हापूर येथे येतात. काही लोक पहिल्यांदाच येतात, तर काही फक्त दरवर्षी न चुकता येतात. कारण त्यांच्या जीवनात बाळूमामाशी जोडलेल्या अनेक आठवणी असतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते मोठ्या अडचणीत होते तेव्हा त्यांनी मनापासून बाळूमामांना प्रार्थना केली आणि काही दिवसातच त्यांच्या समस्येचा मार्ग हळूहळू सापडू लागला. कोणी सांगतो की त्यांच्या घरातील संकट दूर झाले, कोणी सांगतो की अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली, तर काही भक्त फक्त एवढंच म्हणतात, आम्हाला मनशांती मिळाली. खरं पाहिलं तर हा सर्वात मोठा चमत्कार आहे. कारण आजच्या धावपळीच्या जीवनात मनशांती मिळणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. अनेक भक्त आपल्या कुटुंबासह येथे येतात. काही जण लहान मुलांना घेऊन येतात आणि त्यांना सांगतात, हे आहेत बाळूमामा, आपल्या सगळ्यांचे रक्षण करणारे. यामुळे एक पिढी संपते पण श्रद्धा कायम राहते. काही भाविक नवस करून येतात, कोणी पायी चालत येतो, कोणी रात्रभर प्रवास करून येतो. पण जेव्हा ते मंदिरात जाऊन बाळूमामाच्या चरणी नमस्कार करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसते. ही श्रद्धा फक्त शब्दात सांगता येत नाही, ती अनुभवावी लागते. आणि म्हणूनच आजही लाखो भक्त मनापासून म्हणतात, बाळूमामा आमच्यासोबत आहेत. आणि हीच श्रद्धा आजही हजारो लोकांना दरवर्षी येथे आणते. भक्तीच्या महासागरात सहभागी होण्यासाठी संत बाळूमामा उत्सव यामध्ये संतांचे जीवन आपल्याला फक्त कथा सांगत नाही, ते आपल्याला जगण्याची दिशा देतात. संत बाळूमामा यांचे जीवन अगदी साधे होते. ना मोठे राजवाडे, ना संपत्ती, पण त्यांच्या हृदयात दयाळूपणा, सेवा आणि देवावरील अढळ श्रद्धा. आजच्या जगात माणूस खूप पुढे गेला आहे. मोठी शहरे, मोठे उद्योग, मोठे यश, पण कधी कधी या सगळ्यांमध्ये मनाची शांती हरवते. आणि अशा वेळी संतांचे जीवन आपल्याला पुन्हा आठवण करून देते की जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चांगुलपणा, दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांच्या दुःखात उभं राहणे आणि देवावर विश्वास ठेवणं. जर आपल्या मनात श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. आणि म्हणूनच आजही हजारो भक्त मनापासून येतात आदमपूर, भुदरगड तालुका, कोल्हापूर येथे. कारण त्यांना विश्वास आहे की बाळूमामांची कृपा आजही त्यांच्यासोबत आहे. आणि म्हणूनच दरवर्षी भक्तीचा महासागर येथे एकत्र येतो संत बाळूमामा उत्सव साजरा करण्यासाठी. जर ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या भक्तिमय प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.